नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. माध्यमिक शालांत अर्थात 10वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर. 88.74% विद्यार्थी उत्तीर्ण. यंदाही मुलींची परीक्षेत सर्रास कामगिरी. राज्यात कोकण विभाग ठरला अव्वल तर नागपूर विभाग पिछाडीवर. शेतकरी कर्जमाफीचे निकष ठरल्यानंतरच निधीचं चित्र स्पष्ट होणार. पात्रता निकष ठरवण्यासाठी समिती स्थापन करणार वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार. मुंबईसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यातल्या शासकीय जमिनींवरच्या जिमखान्यांच्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणाच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि ज्येष्ठ समाजवादी नेते प्राध्यापक गोपाळ दुखंडे यांचं हृदयविकारानं सावंतवाडी इथं निधन. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत अर्थात 10वी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्यात एकूण 14,58,855 म्हणजेच 88.74% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही मुलींनीच या परीक्षेत सर्रास कामगिरी केली आहे. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचं प्रमाण 91.46% इतकं आहे तर मुलांचं प्रमाण 86.51% इतकं आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96.18% इतका लागला आहे. कोल्हापूर विभागात 93.59, पुण्यात 91.95, मुंबईत 90.9%, औरंगाबादमध्ये 88.15, नाशिकमध्ये 87.76, लातूर विभागात 85.22 आणि अमरावतीमध्ये 84.99 तर नागपूरचा निकाल सर्वात कमी म्हणजे 83.67% एवढा लागला आहे. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल 85.72% एवढा लागला. गेल्या वर्षीपेक्षा एकूण निकाल 0.82% घटला आहे. 24 जूनला दुपारी 3 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेत गुणपत्रिका मिळतील तर 18 जुलैला अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेतली जाईल अशी माहिती राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. शेतकरी कर्जमाफीचे निकष ठरल्यानंतरच निधीबद्दलचं संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असं वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. कर्जमाफीचे पात्रता निकष ठरवण्यासाठी शेतकरी नेते आणि शासकीय अधिकाऱ्यांची मिळून एक समिती स्थापन करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. उपजीविकेसाठी पूर्णपणे शेतीवरच अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देऊन सधन शेतकऱ्यांना त्यातून वगळायचं का याबद्दलचा निर्णय ती समितीच घेईल असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. सध्या राज्य सरकारची आर्थिक स्थिती समाधानकारक असून विविध खात्यांचा न वापरलेला निधीही कर्जमाफी पॅकेजसाठी वळवून घेता येईल असंही ते म्हणाले. वस्तू आणि सेवा कर कायदा अंमलात आल्यावर राज्याचं उत्पन्न 14,000 कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी तातडीनं न झाल्यास 26 जुलैला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे अध्यक्ष किशोर ढमाले यांनी दिला आहे. शेतकरी सुकाणू समितीच्या वतीनं आज धुळ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिष्टमंडळानं राज्य सरकारकडे 39 मागण्यांचं निवेदन दिलं आहे. त्यातल्या काही मागण्यांवर अजून निर्णय झालेला नाही. तो लवकर मिळावा अशी अपेक्षा असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबईसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यातल्या शासकीय जमिनीवरच्या जिमखान्यांच्या संपुष्टात आलेल्या भाडेपट्ट्यांच्या नूतनीकरणाचं धोरण ठरवायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. सुधारित धोरणानुसार जिमखान्यांना देण्यात आलेल्या जमिनीच्या क्षेत्राच्या आधारावर त्याचं वर्गीकरण करण्यात आलं असून त्यानुसार भाड्याची आकारणी करण्यात येणार आहे. तसंच नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सामंजस्य कराराला आणि पुणे मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्याच्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली. आज मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. प्रादेशिक योजनांमधले निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा अन्य बिगर शेती वापरासाठी असलेले अनियमित व्यवहार नियमित करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
देशातल्या अनेक बँकांचं मिळून जवळपास 9,000 कोटी रुपयांचं कर्ज न फेडता इंग्लंडला पळून गेलेल्या विजय मल्ल्याला तिथल्या न्यायालयानं येत्या 4 डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर केला आहे. त्याच्यावरच्या खटल्याच्या सुनावणीसाठी मल्ल्या आज वेस्टमिन्स्टर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात आला असता त्याच्या जामिनाच्या मुदतीत न्यायालयानं वाढ केली. 18 एप्रिलला त्याला अटक झाल्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी आता 6 जुलैला होणार असून मल्ल्याला तेव्हा न्यायालयात हजर राहावं लागेल. आपली बाजू मांडण्यासाठी आपल्याकडे भक्कम पुरावे असल्याचा दावा मल्ल्या यानं केला आहे. तरुण लोकसंख्येच्या बळावर उद्योजकता आणि अभिनव कल्पनांच्या प्रांतात भारत जगात अग्रेसर राहील असा विश्वास केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी व्यक्त केला आहे. ते आज पुण्यात एका व्याख्यानमालेत बोलत होते. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त विकास करणारा भारत हे जगासमोर आगळं वेगळं उदाहरण ठरेल असं ते म्हणाले. भारतात साधनसंपत्तीचं यथोचित उपयोजन होत असून ऊर्जा सक्षमतेच्या बाबतीतही देशाची कामगिरी समाधानकारक असल्याचं त्यांनी सांगितलं. एअर इंडियाला जागतिक दर्जाची विमानसेवा म्हणून पुढे आणण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले. पुण्यात पुरंदर इथं जागतिक दर्जाचा विमानतळ तयार करायचा असल्यानं त्याच्या प्रक्रियेला वेळ लागेल असंही सिन्हा यांनी स्पष्ट केलं. शहर विकासाच्या क्षेत्रातल्या आव्हानांचं रूपांतर संधीमध्ये करून घेण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनामुळे या क्षेत्राचा जलदगतीनं विकास होत असून शहरांचं जीवनमान उंचावलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय नगरविकास मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी केलं. केंद्र सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त मंत्रालयाच्या कामगिरीचा आढावा घेताना ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. शहरी पायाभूत सुविधांसाठी आतापर्यंत 4,13,475 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून 6,337 प्रकल्पांना मंजुरी दिल्याचंही त्यांनी सांगितलं. स्मार्ट शहरांच्या नव्या सूचीबरोबरच शहरी राहणीमानाचा दर्जा सूचित करणारं एक मानकही लवकरच प्रकाशित केलं जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. बांधकाम उद्योगाचं नियमन करणारा रेरा कायदा अस्तित्वात आल्यानं शहरी विकासाची समीकरणं बदलतील असा विश्वासही नायडू यांनी व्यक्त केला. मन खंबीर असेल आणि यश मिळवण्याची महत्त्वाकांक्षा असेल तर अपंगत्वही त्याच्या आड येऊ शकत नाही असं म्हणतात. नुकत्याच झालेल्या UPSCच्या परीक्षेत प्रांजल पाटील या अंध विद्यार्थिनीनं आपल्या कर्तृत्वानं हे सिद्ध करून दाखवलंय. वयाच्या 6व्या वर्षीच अचानक त्याची दृष्टी गेली, पण तिनं न खचता शालेय शिक्षण तर पूर्ण केलंच, पण मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून राज्यशास्त्र या विषयात पदवी घेतली आणि नंतर दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आपला पदव्युत्तर अभ्यासक्रमही पूर्ण केला. IAS अधिकारी व्हायची इच्छा असल्यानं तिनं आता UPSC परीक्षेतही आपलं नाणं खणखणीतपणे वाजवून दाखवलंय. तीव्र इच्छा आणि कुठेतरी असं होतं मनात आणि मी कॉलेजमध्ये गेल्यावर मला UPSC परीक्षेविषयी कळलं आणि एवढं कळलं की ही परीक्षा जर आपण पास झालं तर मला जे हवं ते मी जे मला वाटते लहानपणापासून ते मी करू शकते आणि त्यासाठीच मी ह्या परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. डिसेबिलिटी प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही डिसेबिलिटी असते, म्हणजे असं कोणीच नाही की जे कम्प्लिटली परफेक्ट आहे. हे जे आपल्याकडे चॅलेंज आहे त्याचं मिशन कसं करावं याचा म्हणजे मी नेहमी विचार करते की आहे तर ते प्रत्येकाकडे आहे, माझ्याकडे आहे, पण मी याच्यातलं मी बेस्ट कसं करू शकेन असा मी विचार करते. आदिशक्ती मुक्ताबाई हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. मुक्ताबाईंचं समाधीस्थळ असलेल्या मुक्ताईनगर इथून तिच्या पालखीनं प्रस्थान केलं. आज जालना जिल्ह्यात ही पालखी आली. 308 वर्षांची परंपरा असलेली ही पालखी जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करत पंढरपुरात दाखल होते. 30 मेलाच या पालखीचा प्रवास सुरू झाला असून 1 जुलैपर्यंत ती पंढरपुरात दाखल होईल. मध्य प्रदेशासह महाराष्ट्रातल्या मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातले वारकरी या पालखीत भक्तिभावानं सहभागी होतात. समाजवादी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते आणि प्राध्यापक संघटनेचे नेते प्राध्यापक गोपाळ दुखंडे यांचं आज सावंतवाडी इथं राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. त्यांचा पार्थिव उद्या मुंबईत गोरेगाव इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. कोकणातल्या समाजवादी चळवळीत आणि पर्यावरण रक्षणामध्ये दुखंडे यांचं मोठं योगदान होतं.
नाथ पै, मधु दंडवते यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर त्यांनी काम केलं होतं. पश्चिम घाटासंदर्भात माधवराव गाडगीळ यांनी तयार केलेल्या अहवालाच्या निर्मितीमध्ये त्यांचं विशेष योगदान होतं. कोकणाच्या पर्यावरण रक्षणाचा त्यांनी ध्यास घेतला होता. सिंधुदुर्गातलं खाणकाम थांबवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. कोकण रेल्वेच्या निर्मितीसाठी आग्रही असलेल्या नेत्यांमध्ये ते अग्रभागी होते. तसंच शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोलाचं योगदान दिलं. रात्रशाळा विद्यार्थी, डीएड, बीएड विद्यार्थी यांच्या चळवळीचे ते मार्गदर्शक होते. कॅपिटेशन फी विरोधी कायदा आणि डीएड, बीएड विद्यार्थ्यांना मिळालेला न्याय हे दुखंडे फॉर्म्युल्याचं फलित होतं. दलित चळवळीलाही त्यांचं मार्गदर्शन तसंच पुरोगामी चळवळींना सक्रिय पाठिंबा होता. जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया सुपर सिरीज प्रीमियर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत सायना नेहवालनं आज प्रवेश केला. आज झालेल्या सामन्यात तिनं थायलंडच्या राशानॉक इंटेनॉनचा 17-21, 21-18, 21-12 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत मात्र अश्विनी पोनप्पा आणि बी सुमित रेड्डीची जोडी आज पहिल्याच फेरीतून बाद झाली. रिओ ऑलिम्पिकमधली रौप्य पदक विजेती पी.व्ही. सिंधू तसंच बी साई प्रणीत, के श्रीकांत आणि एच.एस. प्रणॉय हे भारतीय खेळाडू देखील या स्पर्धेत खेळत आहेत. बांगलादेशात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या भूस्खलनात किमान 53 जणांचा बळी गेला आहे. रंगमती, बंदरबन, रानगुनिया, आस्ती या भागांमधल्या पर्वतीय क्षेत्रात पावसाच्या माऱ्यामुळे आणि भूस्खलनामुळे मोठं नुकसान झालंय. चितगाव आणि ढाक्याच्याही अनेक भागात पाणी साचलं आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बांगलादेशात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. हवामानाची स्थिती जाणून घेऊयात. आज दुपारी नागपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली तर रायगडमध्ये श्रीवर्धनजवळ पहिल्याच पावसामुळे रस्त्यावर दरड कोसळली. येत्या 48 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32 तर किमान 24 अंश सेल्सिअस. नागपूर 37-25, पुणे 29-21, औरंगाबाद 34-22, नाशिक 32-22, कोल्हापूर 29-22, रत्नागिरी 31-24, सोलापूर 29-20 आणि अमरावती कमाल 30 तर किमान 25 अंश सेल्सिअस. हवामान आणि तापमान जाणून घेतलं. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. माध्यमिक शालांत अर्थात 10वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर. 88.74% विद्यार्थी उत्तीर्ण. यंदाही मुलींची परीक्षेत सर्रास कामगिरी. राज्यात कोकण विभाग ठरला अव्वल तर नागपूर विभाग पिछाडीवर. शेतकरी कर्जमाफीचे निकष ठरल्यानंतरच निधीचं चित्र स्पष्ट होणार. पात्रता निकष ठरवण्यासाठी समिती स्थापन करणार वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार. मुंबईसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यातल्या शासकीय जमिनीवरील जिमखान्यांच्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणाच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि ज्येष्ठ समाजवादी नेते प्राध्यापक गोपाळ दुखंडे यांचं हृदयविकारानं सावंतवाडी इथं निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. सामाजिक आर्थिक मागासलेपणामुळे तसंच कित्येकदा कौटुंबिक दारिद्र्यामुळे अनेक बालकांना बालवयातच प्रौढ कामगारांचं जीवन जगावं लागतं. हे चित्र बदलून अशा बालकांना निरागस बालपणाचा नैसर्गिक हक्क मिळवून देता यावा या दृष्टीनं समाजभान जागृत करण्यासाठी दरवर्षी 12 जून हा दिवस जगभरात बाल कामगार विरोधी दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिनाचं औचित्य साधत बालकामगार विषयक समस्यांचे विभिन्न पैलू उलगडण्यासाठी बालकामगार विरोधी चळवळीतील कार्यकर्ते स्नेहल राणे यांना 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.